बिझनेस ब्रँडिंग ही खूप महत्त्वाची आहे बिझनेसमध्ये आणि बिझनेस ब्रँडिंग ही आपल्या पूर्ण जे बिझनेस असतो त्याचे एक चेहरा किंवा त्याची ओळख म्हणून बिझनेस ब्रँडिंग करणे खूप आवश्यक आहे आणि या बिझनेस ब्रँडिंगमध्ये आपण जे लोकली जे बिझनेसेस बघतो आणि जे ब्रँड बिझनेस असतात ते स्वतःला या लोकल बिझनेसेसपेक्षा काहीतरी वेगळं दाखवतात आणि ते वेगळं दाखवल्यामुळे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांचा जो सेल आहे, तो दिवसेंदिवस वाढत जातो आणि कस्टमरचं एक त्या बिझनेसशी एक रिलेशन किंवा कस्टमरचं एक त्या बिझनेसशी एक आपली जवळीकता निर्माण होते. तर त्यासाठी आपल्याला बिझनेस ब्रँडिंग हे करणे खूप आवश्यक आहे आणि खूप सारे जे छोटे बिझनेसमॅन असतात ते आपले बिझनेसमध्ये लोकल पद्धतीची ब्रँडिंग करतात म्हणजे ब्रँडिंगवरती लक्ष देत नाहीत. तर त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो त्यांच्या बिझनेसवर आणि त्यांच्या प्रॉफिटवर आणि त्यांच्या स्वतःच्या जे पर्सनल ग्रोथ असते किंवा जी बिझनेसची ग्रोथ असते त्याच्यावरती इम्पॅक्ट करते. तर त्यासाठी आपण बिझनेस ब्रँडिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आणि बिझनेस ब्रँडिंगमध्ये काय-काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघू आणि त्याचसोबत बिझनेस ब्रँडिंग जर नाही केली, तर आपल्याला खूप लॉस होऊ शकतो किंवा आपला बिझनेस एका लेव्हलवरती स्टक होऊ शकतो आणि त्याच्यावरती बिझनेस आपला वाढत नाही. त्याचं प्रमुख कारण आहे बिझनेस ब्रँडिंग आणि ज्यावेळेस आपण ब्रँडिंग एखाद्या चांगल्या पद्धतीने करतो, तर आपल्या प्रॉडक्टमध्ये आपण लक्ष द्यायला सुरुवात करतो. आपल्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायला सुरुवात करतो आणि लोकही ते गोष्ट नोटीस करतात आणि ह्या सर्व गोष्टी ओव्हरऑल झाल्यानंतर कस्टमर जे आहेत ते आपल्याकडनं जास्तीत जास्त विकत घेत असतात. तर त्यासाठी आपल्याला बिझनेस ब्रँडिंग करणे आपल्या बिझनेसची खूप आवश्यक आहे. स्क्रीनवर बघू आपण व्हॉट इज बिझनेस ब्रँडिंग? बिझनेस ब्रँडिंग म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा आपल्याला बिझनेस ब्रँडिंग म्हणजे काय हे लक्षात घ्यावं लागेल. खूप लोकांना ब्रँडिंगच्या नावावरती कन्फ्युजन आहे, की बिझनेस ब्रँडिंग म्हणजे आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर ते सोप्या पद्धतीने आपल्याला समजून जाईल. आपण जर जुने असाल तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स बिझनेस ब्रँडिंगबद्दल तुमच्या बिझनेसमध्ये करण्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त ठरेल. तर त्यासाठी पहिले बिझनेस ब्रँडिंग ही याची कन्सेप्ट समजून घेऊया आपण. बिझनेस ब्रँडिंग म्हणजे आपल्या बिझनेसची ओळख. जिथेही आपण बिझनेस करत असतो त्या एरियामध्ये किंवा जे आपले कस्टमर असतात त्यांच्या जे सराउंडिंग असतं ते किंवा जे आपले जे आपले काय म्हणता येईल त्याला, जे आपले बिझनेसेस असतात त्यांच्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बिझनेस ब्रँडिंग खूप आवश्यक आहे करणे. तर आपल्या बिझनेसची काहीतरी एक ओळख असली पाहिजे. जर रेग्युलर आपण नाव ठेवत असेल किंवा आपण रेग्युलर फ्लेक्स किंवा जे आपल्या गोष्टी असतात जे आपण प्रिंट करतो किंवा जे आपण पॅकेजिंग करतो, ह्या सर्व गोष्टी जर आपल्या नॉर्मल असल्या तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडतो, की ज्यावेळेस कस्टमर आपलं प्रॉडक्ट विकत घेतो किंवा आपला प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी आपल्या शॉपमध्ये येतो, त्यावेळेस तो ओव्हरऑल पूर्ण आपल्या ज्या बिझनेसकडे बघून एक ओपिनियन बनवतो, की हा बिझनेस कशा पद्धतीचा आहे. जर थोडक्यात एक शॉप आहे आणि त्याच्यावरती काही नावाचं बोर्ड नाही आहे आणि त्याचं जे पूर्ण जे आहेत ते साध्या प साध्या पन्नीमध्ये पॅकिंग करून किंवा कागदाच्या याच्यामध्ये पॅकिंग करून देतात. तर त्यामुळे काय होते, की त्या बिझनेसची एक व्ह्यू होऊन जातं किंवा त्या बिझनेसची एक इमेज बनून जातं कस्टमरच्या माइंडमध्ये आणि कस्टमर हे विचार करतो, की ज्यावेळेस तो आपल्याला पैसे देतो, त्यावेळेस आपल्याला तो कमी पैसे देण्याचा विचार करतो. कारण की आपण कधीही एक गोष्ट नोटीस करा
आपण कधीही भाव करतो म्हणजे पैशाच्या म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू विकत घेतो त्यावेळेस आपण भाव करतो. तर तो भाव आपण मॉलमध्ये जाऊन नाही करत. आपण अ, अ, मोठ्या बिग सिनेमामध्ये किंवा जे मोठमोठे थिएटर असतात त्याच्यामध्ये जाऊन आपण मोठ्या जे शोरूम असतात त्याच्यामध्ये जाऊन किंवा मॉलमध्ये जाऊन आपण भाव-ताव करत नाही. आणि भाव कमी जास्त करण्याचं काम फक्त आपण हातगाडीवर किंवा बाकी जे लोकल बिझनेसेस असतात तिथे जाऊन आपण त्यांना भाव कमी करण्यासाठी आग्रह करत असतो. याचं प्रमुख काय कारण आहे, की आपण जेव्हा तिथे जातो मॉलमध्ये तेव्हा आपण जेवढे पैसे देतो त्यापेक्षाही जास्त सर्व्हिस आपल्याला तिथे अवेलेबल असतात आणि त्यापेक्षाही जास्त पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने पूर्ण ब्रँडिंग तिथं केलेली असते. सर्व गोष्टी मॅनेजमेंट तिथलं सिस्टम जी आहे ती व्यवस्थित असते आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओव्हरऑल आपल्या माइंडवरती आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती ह्या गोष्टी आपल्याला इफेक्ट करत असतात. सेम तसंच आपल्या कस्टमरसोबत आहे. कस्टमर ज्यावेळेस आपल्या शॉपमध्ये येतो, त्याला जर आपल्या बिझनेसबद्दल जर ओपिनियन घ्यायचं म्हटलं, तर तो एक 5-10 मिनिटात, 10 सेकंदात आपलं ओपिनियन सांगू शकतो. कारण की बिझनेसकडे बघितल्यानंतर त्या ब्रँडिंगवरती आपल्याला लक्षात येतं, की हा बिझनेस कुठल्या लेव्हलचा आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या बिझनेसची ओळख ही चांगली करणे ही खूप आवश्यक आहे आणि आपले ब्रँड बिल्डिंग म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसची एक नवीन ओळख तयार करावी लागेल, जे आपल्या कस्टमरच्या माइंडमध्ये कंटिन्यू राहील आणि वेगळी ओळख राहील. नंतर आहे ट्रस्ट. आपल्या बिझनेसमध्ये अ, काही जाहिराती किंवा जे प्रॉडक्ट आपण सेल करत असतो, की त्याच्यावरती त्या प्रॉडक्टवरती आपला सुद्धा ट्रस्ट नसतो, तरीही आपण ते प्रॉडक्ट कस्टमरला विकतो. त्यामुळे काय होतं, की कस्टमरचा जो ट्रस्ट आहे, तो आपल्यावरती कमी होत जातो आणि अशा ट्रस्टमुळे कमी झालेल्या ट्रस्टमुळे खूप सारे बिझनेसेस फेल होतात. तर त्यासाठी ट्रस्ट खूप आवश्यक आहे. त्या ट्रस्ट जो आहे, तो आपल्या बिझनेसवरती लोकांचा ट्रस्ट असला पाहिजे. तरच आपल्या बिझनेसला आपण ग्रोथ देऊ शकतो आणि कस्टमरला जर आपण जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस देतो त्याच्यावरती जर ट्रस्ट असला, तर कस्टमर आपल्याकडनं वारंवार विकत घेईल. तर त्यासाठी कस्टमरच्या मनात आपल्याबद्दल किंवा आपल्या बिझनेसबद्दल, आपल्या प्रॉडक्टबद्दल, आपल्या सर्व्हिसेसबद्दल ट्रस्ट निर्माण करा आणि ट्रस्ट निर्माण करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला जे बिझनेसेस आहेत, जे आपले प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. तरच त्यांचा ट्रस्ट जिंकू शकतो. नंतर आहे, थर्ड आहे रिलेशन्स. आपल्या कस्टमरचे रिलेशन्स आपल्यासोबत कसे आहेत आणि आपल्या कस्टमरचे आपल्या बिझनेससोबत काय रिलेशन आहेत, हे सुद्धा आपल्या बिझनेसवरती मॅटर करतं. कारण की जर आपल्या बिझनेसमध्ये जर ब्रँडिंग नसेल, म्हणजे चांगल्या पद्धतीने ब्रँडिंग नसेल, एखाद्या कलर किंवा लोगो किंवा टॅगलाईन किंवा नाव असं सर्व त्याचं व्यवस्थित ब्रँडिंग केलेलं नसेल, तर आपला जो कस्टमर आहे, त्याचं आपल्या बिझनेसशी रिलेशन राहणार नाही. त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हली 3 गोष्टी करणे आवश्यक आहे. आपल्याला ब्रँड बिल्डिंग करतांनी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपली ओळख जी आहे ती वेगळी आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि वेगळी निर्माण करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे ट्रस्ट. आपल्या बिझनेसवरती कस्टमरचा ट्रस्ट निर्माण करणे आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे रिलेशन. आपल्या कस्टमरचे जे रिलेशन आपल्या बिझनेसशी आहेत, ते आपल्याला रिलेशन मेंटेन करणे आणि रिलेशन हे तयार करणे हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर आपण बघू, की मेन फॅक्टर काय आहेत, की ब्रँड बिल्डिंग करण्यासाठी. सर्वात पहिल्यांदा ब्रँड नेम हे खूप आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस आपण जे कस्टमरला कुठल्यातरी प्रॉडक्टनी आपण अट्रॅक्ट करत असतो, तर त्यासोबतच आपल्या बिझनेस नेम खूप महत्त्वाचा आहे. आपल्या बिझनेस नेमवरती 50% बिझनेस डिपेंड आहे. जर आपला जो बिझनेस आहे, त्याच्या नावावरती आपण व्यवस्थित काम केलं. नाव असं असलं पाहिजे, की कस्टमरच्या मनात
राहिलं पाहिजे आणि पहिले म्हणजे की म्हणजे रेग्युलर नाव नसलं पाहिजे, जे आपण आता रेग्युलर बिझनेसमध्ये बघत बघत असतो नेहमी, की एकसारखेच नाव दिलेले असतात, देवांचे नाव दिलेले असतात किंवा कोणाच्या म्हणजे स्वतःच्या मुलाचे नाव आणि अशा पद्धतीचे जे नावं दिलेले असतात. हे नाव देण्याचं कारण काय आहे, की हे आपली स्वतःची भावना त्याच्याशी जुळलेली आहे फक्त. पण लोकांना काहीही घेणं-देणं नाही. तुमच्या भावना कोणत्या गोष्टीशी, कोणत्या नावाशी जुळलेल्या आहेत. कस्टमरला याच्याशी घेणं-देणं आहे, की तुम्ही आम्हाला किती सुविधा, किती प्रॉडक्ट पुरवता. तर त्यासाठी आपलं नाव जे आहे, ते नाव आपल्या प्रॉडक्ट्सशी, आपल्या सर्व्हिसेसशी अलाईन असलं पाहिजे आणि आपल्या जे ब्रँड नेम आहे, त्या ब्रँड नेममध्ये 1 किंवा 2 शब्दाचंच हे ब्रँड नेम असलं पाहिजे. कारण की 1 किंवा 2 शब्द हे डोक्यात ठेवण्यासाठी एकदम सोपे राहतात. शक्यतो आता टेक्निकल कंपन्या उभ्या झालेल्या आहेत. तर टेक्निकल कंपन्यांमध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, तर एका शब्दाचं जास्त करून नाव आहे. 2 शब्द, 2 वर्ड ते वापरत नाहीत. तर त्यामुळे एक शब्द लक्षात राहणं खूप सोपं आहे. तर उदाहरण पहा, एक Amazon, Google किंवा Zomato, Ola, हे जे सर्व बिझनेसेस आहेत, ते फक्त त्याच्यावरती सर्व याच्यावरती एकच वर्ड्स आहे सगळ्या बिझनेसमध्ये, ब्रँड नेम म्हणून. तर हे जसं ब्रँड नेम आहे, अशा पद्धतीचं जर आपण एका नावाचं किंवा 2 नावाचं, आपण 2 शब्दाचं किंवा एका शब्दाचं आपण ब्रँड नेम ठेवलं, तर आपल्या कस्टमरला हे जुळून म्हणजे कस्टमरला लक्षात राहण्यासाठी सर्वात चांगलं साधन आहे. आणि दुसरं आहे ब्रँड लोगो. आपला जो बिझनेसचा लोगो आहे, हा आपल्या बिझनेसचा चेहरा असतो. आपला बिझनेसचा लोगो हा आपल्या बिझनेसचा चेहरा असतो. त्या लोगोकडे बघितल्यानंतर ओव्हरऑल पूर्ण बिझनेस आपल्या कस्टमरच्या डोक्यामध्ये येतो. तर त्यासाठी आपल्या बिझनेसचा लोगो असा असणे आवश्यक आहे, की जो एकदा पाहिल्याबरोबर लक्षात राहील किंवा पाहिल्याबरोबर सिंपलमध्ये त्याला कस्टमरला समजेल. जास्तीत जास्त जे लोगो असतात ते सिंगल कलरमध्ये किंवा 2 कलरमध्ये आपल्याला लोगो, ब्रँड नेमचे जे लोगो असतात ते आपल्याला दिसतात. आणि नंतर आहे फाउंडेशन. आपल्या जे बिझनेसेस आहेत, त्याचं जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन म्हणजे आपलं व्हिजन काय आहे किंवा आपल्या बिझनेसमध्ये काय सिस्टम लावायची आहे, काय आपलं व्हिजन आहे, आपलं जे टार्गेट काय आहे, आपलं मार्केट काय आहे, आपल्या मार्केटच्या नुसार जे आपलं प्रॉडक्ट जे विकण्याचं आहे, ते विकण्यासाठी आपले मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे? अ, आपल्या ॲडव्हर्टायझिंगचे जे स्ट्रक्चर काय आहे? ह्या सर्व गोष्टी आपण जे बिझनेस सुरू केलेले असतात, त्या बिझनेसमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या आपण आपल्या बिझनेसमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बिझनेस सुरू केला, त्यावेळेस आपण केलेल्या नसतात. त्यामुळे आपल्याला चं जे फाउंडेशन आहे, ते रेडी नसतं. त्यामुळे आपला बिझनेस जास्त वरती जाऊ शकत नाही. तर त्यासाठी सर्वात मेन म्हणजे, की आपलं व्हिजन, आपलं टार्गेट काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला ठरवणे आवश्यक आहे आणि ते वारंवार आपले जे कस्टमर आहेत, त्यांना सांगणे खूप आवश्यक आहे. ह्या 3 गोष्टी जर केल्या आपण, ब्रँड नेम आपलं चांगलं असलं, आपला लोगो चांगला असला आणि आपलं फाउंडेशन स्ट्राँग असलं, तर याच्यावरती आपला पूर्ण बिझनेस डिपेंड आहे. ह्या 3 गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये ज्यांनी लागू केल्या आहेत, त्यांचे जे ब्रँड आहेत, ते मोठे झाले. कारण बिझनेस सर्वांनी सुरू केला. जे मोठमोठ्या कंपन्या झालेल्या आहेत, आज त्यांनी पण बिझनेस सुरू केला होता एक दिवस आणि आपणही बिझनेस सुरू केला. पण त्यांचे बिझनेसेस एवढे फास्ट ग्रो झाले आणि आपले बिझनेसेस आपण वारंवार वर्षानुवर्ष असेच बिझनेसेस आपण चालवत आहे. तर त्याचं हे प्रमुख कारण आहे, की या 3 गोष्टी सर्वात पहिले आपण ह्या 3 गोष्टी करत नाही. बिझनेस डायरेक्ट सुरू करतो आणि आपल्या नावावर विचार करत नाही बिझनेसच्या किंवा आपल्या लोगोवर विचार करत नाही
किंवा आपल्या फाउंडेशनवरती विचार करत नाही. आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जे कस्टमर जे आहेत आपले, ते कस्टमर कोणते आहेत? आपले जे बिझनेसेस आहेत, त्या बिझनेसमनला सर्वात पहिले तर असं वाटतं, की सर्व जे लोकं आहेत, ते आपले कस्टमर आहेत. तर त्यामुळे काय होतं, की त्यांचा जास्तीत जास्त जो पैसा आहे, तो ॲडवरती वाया वाया जातो आणि ॲडवरती वाया गेल्याबरोबर त्याचं त्याला आउटपुट भेटत नाही. तर त्यामुळे तो ॲड करणे बंद करतो किंवा मार्केटिंग करणे बंद करतो. तर त्यासाठी आपला बिझनेस आपला जो कस्टमर बेस आहे, तो कुठला आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यावरती थोडं काम केलं, तर तुमचा जो बिझनेस आहे, तो खूप वाढू शकतो. ते ह्या 3 गोष्टी केल्याने. नंतर आहे आपलं जे प्रॉडक्ट आपलं प्रॉडक्ट किंवा जे सर्व्हिसेस आहे, त्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे आणि बेस्ट सर्व्हिसेस आपण कशा पद्धतीने देऊ शकतो. ह्या प्रॉडक्टवरती जर आपण ज्यावेळेस आपण प्रॉडक्ट विकण्यासाठी आपण तयार करतो किंवा आपलं जर कंपनीचं दुसऱ्या कंपनीचं प्रॉडक्ट असेल, तर आपण त्या प्रॉडक्टवरती कधी काम केलं नाही. त्यामुळे आपण जे कस्टमरपर्यंत जे आपल्याला पोहोचवायचं आहे, ती चांगली क्वालिटी किंवा चांगली सर्व्हिस ते आपण पोहोचू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ब्रँडिंग करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जे ब्रँड बनण्यासाठी आपल्याला ब्रँड नेम खूप आवश्यक आहे, चांगल्या पद्धतीचं. नंतर लोगो आवश्यक आहे चांगल्या पद्धतीचा. नंतर तिसरं आहे फाउंडेशन आपल्या बिझनेसचं फाउंडेशन तयार करणे आणि चौथं आहे प्रॉडक्ट बिझनेस क्वालिटी प्रॉडक्ट अँड बिझनेस बेस्ट सर्व्हिसेस. नंतर आहे कस्टमर रिलेशन्स. आपले जे कस्टमरशी रिलेशन आहेत, ते आपल्याला मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. आपण एका कस्टमरला एखादा प्रॉडक्ट विकल्यानंतर आपला जो कस्टमरचा डाटा आहे, तो आपल्याजवळ नसतो. त्यामुळे आपण कस्टमरशी वारंवार आपण एक प्रॉडक्ट विकू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कस्टमर रिलेशन्स हे ठेवणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे कन्सिस्टन्सी. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. कन्सिस्टन्सी जर आपण कंटिन्युटी ठेवली, तर त्यामुळे आपलं जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस हे आपला कस्टमर कंटिन्यू विकत घेऊन जाऊ शकतो. नंतर आहे इनोव्हेशन्स. या सर्व गोष्टींवर इनोव्हेशन्स करणे आवश्यक आहे. इनोव्हेशन केल्याने आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन खूप आवश्यक आहे. बिझनेस लोगोमध्ये इनोव्हेशन आवश्यक आहे. आपल्या जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन आवश्यक आहे आणि इनोव्हेशननी आपला बिझनेस दिवसेंदिवस ग्रो होत असतो आणि इनोव्हेशनमुळे आपल्याला आपलं अस्तित्व काय आहे, आपण अजून काय केलं पाहिजे किंवा आपल्या प्रॉडक्टमध्ये आपण काय कंटेंट ॲड केले पाहिजेत किंवा आपल्या सर्व्हिसेसमध्ये काय सिस्टम आपण लावली पाहिजे, ते आपल्याला लक्षात येतं. तर त्यासाठी इनोव्हेशन करणे खूप आवश्यक आहे. नेक्स्ट आहे 8वा आहे फुलफिलमेंट. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्या जे कस्टमर आहेत त्यांना फुलफिल वाटलं पाहिजे. त्यासाठी ह्या 7ही गोष्टी करणे आवश्यक आहे. मग त्या 7 गोष्टी केल्यानंतर आपल्या कस्टमरला आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या ब्रँडमध्ये फुलफिलमेंट वाटली पाहिजे आणि हे जे सर्व स्ट्रक्चर आहे, ह्या गोष्टी केल्यानंतर आपण आपला बिझनेस ब्रँड बनू शकतो. यावरती काम केल्यानंतर 100% तुमचा बिझनेस 70% पेक्षा जास्त वाढण्यास सुरुवात होईल. ह्या गोष्टी जर बिझनेसमध्ये लागू झाल्या या स्मॉल बिझनेसेसमध्ये, तर लवकरात लवकर आपला बिझनेस ब्रँड होण्यासाठी आपण हे करू शकतो. तर नंतर आपले थर्ड पॉइंट आहे, की जर ही अशा पद्धतीची लर्निंग आपल्याला कंटिन्युअसली सुरू ठेवायची असेल, तर 3 गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यासाठी एक सर्वात पहिले म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे Telegram व्ही-आय-पी ग्रुपची. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर ग्रुप जॉइन होईल आणि त्या ग्रुपमध्ये महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात
आणि कंटिन्यू जे आपलं सेमिनार असतात किंवा वेबिनार असतात किंवा असे जे महत्त्वाचे इव्हेंट्स असतात त्याचं नोटिफिकेशन त्याच्यावरती दिलं जातं आणि महत्त्वाचे जे फाइल्स असतात, ज्या शेअर करायच्या असतात, त्या याच्यावरती आपल्याला मिळू शकतात. नंतर आपल्याला अ, Facebook Facebookवरती एक ग्रुप आहे मिशन मराठी उद्योजक नावाने. तो ग्रुप जॉइन करायचा आहे. हा ग्रुप जॉइन केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये 100च्या पेक्षा जास्त कम्युनिटी ॲड आहेत आणि त्या ये त्या ग्रुपमध्ये आपल्याला बिझनेसबद्दल पूर्ण कंटिन्यू आपल्याला माहिती भेटत राहते आणि आपला बिझनेस वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे, काय नाही आहे, काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला अपडेट्स कंटिन्यू Facebookच्या या ग्रुपमध्ये तुम्हाला अवेलेबल असतात. आणि जर तुम्ही नवीन आहे तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही बिझनेसला आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्या या सर्व याच्या लिंक जे आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला YouTubeवरती मिळेल. धन्यवाद.